देखील साजनी पाहता पाहता मना न पुरी धनी देखिला देखिला माये देवाचा देव फिटला संदेहो निमाले तुझे पण अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी बाप रखुमा देव कोण बाणली कैशी देखिला देखिला माये देवाचा देव फिटला संदेहो निमाले तुझे पण पांडुरंगा स्वधाम्ना अन्योश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमो ज्ञानेश्वरा देवदा सोपन्देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची श्री संताची साधकांचे मायबाप ज्ञानाधिराज ज्ञानोबाराय या अभंगातून दोन मैत्रिणींचा संवाद प्रतिपादन करतात विठ्ठल.
आजची ही जी सेवा आहे सर्वांना ज्ञात आहे. आपले भाऊ संभाजी भोकवाडे यांचे पिताश्री परम पूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी श्री शिवराम भोकवाडे यांचं पुण्यस्मरण आणि त्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही सेवा आहे. अभंग ज्ञानोबा यांचा निवडलेला आहे आणि तो सकाळच्या भजनामध्ये आपण जे अभंग म्हणतो, अर्थात त्या सकाळच्या मालिकेत पहिली मालिका, दुसरी मालिका, तिसरी मालिका, काकडा, भोपाळ्या, त्यामध्ये भोपाळी प्रकरणामध्ये प्रथम क्रमांकाला आपण हा अभंग म्हणतो. आणि हा सकाळचं कीर्तन असल्यामुळं हा अभंग निवडलेला आहे. आणि या अभंगातून अभंग ज्ञानोबा यांचा आहे आणि अभंगातून ज्ञानोबा यांनी आपल्या मैत्रिणी बरोबर संवाद केलेला आहे. मैत्रिणींचा संवाद या अभंगातून आपल्याला दिसून येतोय. त्या अभंगातल्या भाषेमधून मैत्रिणीचा संवाद. हा आणि ज्ञानोबा यांनी सांगितला, हा ज्ञानोबा यांनी काय केलेला आहे, मैत्रिणीचा संवाद सांगितलेला आहे. पण ज्ञानोबा यांनी हा संवाद कुठं ऐकला, त्या कोणत्या मैत्रिणी आहेत, आणि जर मैत्रिणीचा संवाद असेल तर ज्ञानोबा सारख्या साधू पुरुषानं, महात्म्याने तो त्या मैत्रिणीमध्ये झालेला संवाद असं लोकांना सांगावा का. विठाल तर याच उत्तर आहेत दोन मैत्रिणी, पण या दोन मैत्रिणी त्या दोन भक्त रूपी मैत्रिणी आहेत. अर्थात या अभंगामध्ये रूपक आहे. भक्तांना मैत्रिणीची उपमा देऊन मग त्या भक्ताचा संवाद या मैत्रिणीच्या संवादातून स्पष्ट केलेला आहे. आहेत दोन भक्त, पण एक भक्त हा साधक भक्त आहे आणि दुसरा जो भक्त आहे तो सिद्ध भक्त आहे. सिद्ध भक्तांनी आपल्याला आलेली अनुभूती, आलेला अनुभव, प्रतीती साधक भक्ताजवळ सांगितलेला आहे. म्हणजे एक मैत्रीण आपल्याला आलेला अनुभव ती आपल्या दुसऱ्या मैत्रिणीजवळ सांगत आहे. विठ्ठल अर्थात ही जी मैत्रीण आहे, परमार्थ करत असताना, परमार्थाची साधना करत असताना, अर्थात परमार्थाची साधना जी करायची असते ती भगवत साक्षात्कारासाठी, भगवत दर्शनासाठी, भगवत भेटीसाठी, परमात्मा प्राप्तीसाठी अशी ही साधना करत होती. तिची साधना सुरू होती आणि मग साधना करत असताना तिला जो अनुभव आला, तिला जी प्रतीती आली, ती प्रतीती आपल्या दुसऱ्या सखीला म्हणजे दुसऱ्या भक्ताला, साधक भक्ताला तिनं सांगितलेली आहे. अर्थात ही जी भक्त आहे, आपला अनुभव सांगणारी जी सखी आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून ती स्वतः कोण आहे, ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा यांनी स्वतःला एका मैत्रिणीची उपमा देऊन दुसरा जो भक्त आहे त्या भक्तालाही मैत्रिणीची उपमा दिलेली आहे आणि रूपक करून दोन मैत्रिणीचा संवाद अशा प्रकारचा हा
हा व्यक्त केलेला आहे, स्पष्ट केलेला आहे. विठ्ठल प्राप्तीसाठी, भगवत दर्शनासाठी हिनं खूप खूप प्रयत्न केला, खूप अट्टहास केला. भगवत दर्शनासाठी मला अट्टहास करावाच लागतो. देवाचं दर्शन हे सहजासहजी होत नाही, एवढं सोपंही नाही. खूप जीवाचं रान करावं लागतं. तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, अबाळीने निश्चिंतीच्या ठाया. खूप आवड, खूप त्रास साधन कालामध्ये त्या भक्ताला सहन करावा लागतो. हा तो साधनेचा जो त्रास आहे तो त्रास त्या सखीनं सहन केलेला आहे. आणि ज्याच्या करता साधना तिची सुरू होती, ज्याच्या करता ती साधन करत होती, ते साध्य तिला त्या साधनाच्या द्वारा तिनं प्राप्त करून घेतलेलं आहे. अर्थात ती सिद्ध झालेली आहे. साधना जिची चालू असते तिला साधक म्हणतात. आणि जिची साधना पूर्ण झाली, साध्य प्राप्त झालं, अशा त्या भक्ताला, त्या महात्म्याला काय म्हटलं जातं? मग सिद्ध महात्मा म्हटलं जातं. असं सिद्ध स्थितीला प्राप्त झालेली ही सखी, अर्थात साक्षात्कार झालेली, कृतकृत्य तिचं जीवन झालेलं आहे, अशा प्रकारची ती सखी विठ्ठल. संसार सफल झाला गे संसार सफल झाला, संसार सफल झाला. असं जिचा संसार सफल झालेला आहे, जिचं जीवन हे कृतकृत्य झालेलं आहे, अशी ती सखी तिच्याच त्या उन्मनी अवस्थेमध्ये ती जीवन जगत होती, व्यतीत करीत होती. आणि मग ती अशा त्या उन्मनी अवस्थेमध्ये असताना शास्त्रामध्ये जिला आनंदावाप्ती म्हणतात. आभासाच्या ज्या 7 अवस्था सांगितलेल्या आहेत, अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश, आणि शेवटची कोणती? आनंदावाप्ती. पहिल्या 3 अवस्था ह्या जीवाच्या बद्ध अवस्थेमध्ये असणाऱ्या ह्या 3 अवस्था आहेत. अज्ञान,
आवरण आणि विक्षेप ह्या अवस्था जीवाला बद्ध करणाऱ्या अवस्था आहेत. आणि परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान ह्या मुक्तीला कारण असणारे आहेत. आणि शोकनाश आणि आनंदावाप्ती या दोन अवस्था म्हणजे मुक्त झाल्यानंतरच्या आहेत. मुक्तीमध्ये असणाऱ्या मुक्त झाल्यानंतरच्या ह्या दोन अवस्था आहेत. शोकनाश म्हणजे दुःखाचा सगळा कायमचा नाश होऊन जाणं, त्याला शोकनाश म्हणतात. शोक म्हणजेच दुःख. आणि आनंदावाप्ती, ज्या वेळेला महात्मा त्याला साक्षात्कार होतो मी परमात्मा आहे या रूपानं, त्यावेळेला सगळ्या दुःखाचा नाश होऊन एक विलक्षण अशा प्रकारचा आनंद त्याला प्राप्त होतो की ज्या आनंदाचा नाश कधी होत नाही, ज्या आनंदापेक्षा दुसरा आनंद जगामध्ये कोणता मोठा नाही, अशा आनंदाची ज्या वेळेला प्राप्ती होते तो त्या आनंदाहून स्वतःही वेगळा राहत नाही, आनंद स्वरूप होऊन जातो. ही जी त्याची स्थिती आहे आनंदमय होऊन जाणं, ही या स्थितीला शास्त्रामध्ये आनंदावाप्ती म्हणतात. आनंदावाप्ती. आणि ही स्थिती भगवत साक्षात्कारानं निर्माण होत असते. संसारामध्ये किती पैसा मिळवला, कोणत्याही पदावर गेला, किती मोठा झाला, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यानं आपलं मोठेपण अशा प्रकारचं सिद्ध केलं, तरीही त्याला ही स्थिती प्राप्त होत नाही. ही स्थिती केवळ आणि केवळ कशानं प्राप्त होते? भगवत साक्षात्कारानं प्राप्त होत असते, जिला आनंदावाप्ती म्हणतात, जिला उन्मनी अवस्था म्हणतात. या स्थितीमध्ये त्याची वृत्ती देहावरच राहत नाही, जगाचंही त्याला भान राहत नाही. असो ऐसा कुठे आठवची नाही जविदेही भोगू दशा. त्याची वृत्ती बाहेर विषयाकडे या संसाराकडे पाहतच नाही, ती वृत्ती आतच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी ती तन्मय झालेली असते, एकरूप झालेली असते. या स्थितीला म्हणतात उन्मनी अवस्था. उन्मनी अवस्था. आणि अशा स्थितीला प्राप्त झालेली सखी त्या अवस्थेमध्येच ती आनंद उपभोगत होती. आत्मानंद जिला म्हणतात, ब्रह्मानंद जिला म्हणतात, त्या आनंदाचा ती उपभोग घेत होती. आणि तिला भेटण्यासाठी दुसरी सखी आली, दुसरी मैत्रीण आली. ती आल्यानंतर तिला असं वाटलं की आता आपल्याला बोलावीन, जवळ बसायला सांगेन, काहीतरी आपल्याशी बोलेल, काही दूध चहा पाणी आपल्याकडे जसं पाहुणचार करतात तसं काहीतरी घ्यायला सांगेल. पण ती आली, तिच्याकडे येणं पाहिलं सुद्धा नाही, बसायलाही सांगितलं नाही, पाणी दिलं नाही, चहा घे दूध घे असं काही बोललीही नाही, काहीच नाही. मग स्वतः जवळ जाऊन बसली तरी तिच्याकडे ती पाहायला तयार नाही. तिला झालंय काय, झोपी गेली का काय? झोपी गेली म्हणावं तर अशी खाली जमिनीवर पडलेली नाही, बसलेली दिसते. बरं सावध आहे म्हणावं, जागी आहे म्हणावं तर ती माझ्याकडं पाहतही नाही, डोळे पूर्ण मिटलेलेही नाहीत आणि पूर्ण उघडेही नाहीत, असं अर्धोन्मिलित नेत्र आहे. आणि जगाकडं तिचं लक्षच नाही, कोणाकडंच ती पाहत नाही. तिला वाटलं हिला झालंय नेमकं काय. मग तिनं थोडस तिला हलवलं, सावध केलं आणि सावध करून विचारलं काय झालं ग तुला, ही कोणती स्थिती आहे, काय झालंय तुला. मग तिच्या तोंडातून उद्गार बाहेर पडले, आजी संसार सफल झाला गे माये.
शब्दच सापडत नव्हते. गोड लागे परी सांगताची नये, पैसे मिठी सये आवडीची. गोड लागे परी सांगताची नये. परमात्मा प्राप्तीचा ज्या वेळेला अनुभव येतो, परमात्म्याचा ज्या वेळेला साक्षात्कार येतो, त्यावेळेला तो परमात्म्याचा साक्षात्कार शब्दाने व्यक्त नाही करता येत. तो सांगता नाही येत, तो अनुभवावाच लागतो. शब्दाचा तो विषय नाही. काही गोष्टी शब्दाने सांगता येत नसतात. विद्वानेव विजानाति विद्वज्जन परिश्रमम्, नहि वंद्या विजानाति गुरुवी प्रसव वेदनाम्. जसे एखादी माऊली जर प्रसूत झाली तर तिला त्या अनुभवलेल्या वेदना तिला शब्दाने काय करता येतील? व्यक्त करता येतील. अर्थात फक्त म्हणेल की खूप त्रास होतो, अंग होतं, तमक होतं, पण नेमका कसा त्रास होतो ते सांगता येईल का? सांगता येत नाही. त्या वेदना शब्दाने व्यक्त करता येत नाहीत. मग जी स्वतः बाळातीन झाली तिला त्या शब्दाने व्यक्त करता येत नाही, तर जिनं नुसते चिरकुट पोटावर लावले आणि नाटक केलं बाळातीन व्हायचं, अशी वाज असलेली वंध्य असणारी स्त्री ती प्रसूतीच्या वेदना बोलू शकते? बोलून दाखवू शकते? नाही दाखवू शकत. वंध्याही दाखवू शकत नाही बोलून, आणि जी प्रसूत झालेली तीही दाखवू शकत नाही, कारण त्या वेदना शब्दाने व्यक्त करता येण्यासारख्या नाही. तसं हा दृष्टांत झाला. तसं परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यानंतर जो आनंद होतो, जी स्थिती प्राप्त होते, ती स्थिती ही शब्दानं सांगता येते. त्या गवळणीची अर्थात त्या सखीची स्थिती अशी झालेली आहे, ती दुसरी मैत्रीण विचारते की अगं ही कशी स्थिती आहे, तिला ती काय सांगता येत नाही. पण तिच्याही लक्षात आलं की कशी का असना, जी स्थिती हिला प्राप्त झालेली आहे ती फार उच्च कोटीतली आहे, उत्तम स्थिती आहे, उत्तम सर्वोच्च स्थिती आहे. ही स्थिती प्राप्त झाल्याच्या नंतर तिला जगात दुसरं काय पुन्हा प्राप्त करायचं शिल्लक राहत नाही. अशी ही स्थिती आहे. आपल्याला सुद्धा ती प्राप्त व्हावी. कशानं ती प्राप्त होईल? तुला ही जी स्थिती प्राप्त झालेली आहे कशानं प्राप्त झाली ग? तू काय केलंस? या अवस्थेला, या स्थितीला जी तू पोहोचलीस, इथपर्यंत जी आलीस, अशी ही जी तुला उन्मनी स्थिती प्राप्त झालेली दिसते, कशाने ही स्थिती तुला प्राप्त झाली? असं ज्या वेळेला ती मैत्रीण विचारित होती त्यावेळेला तिच्या या प्रश्नाचं उत्तर, अर्थात ही जी स्थिती प्राप्त झाली कशाने, त्याचं उत्तर देते अभंगाच्या प्रथम.
प्राप्त झालेली आहे ही स्थिती त्याचं कारण आहे की मी त्याला पाहिलं, त्याला मी बघितलं. कोणाला बघितलं? कोणाला पाहिल्यानंतर आम्ही तर किती लोकांना पाहतो दररोज, पण अशी स्थिती प्राप्त होत नाही. असं कोण आहे का की त्याला तू पाहिलंस आणि तुला ही स्थिती प्राप्त झाली? असं कोण आहे? मग त्याचं ते वर्णन करते की जो योग्यांना सुद्धा दिसत नाही, योग्यांना सुद्धा जो पाहण्याकरता अत्यंत दुर्लभ आहे. योग्या दुर्लभ, योगी पुरुषांना सुद्धा जो दुर्लभ आहे. जो योग्यांना सुद्धा दुर्लभ आहे असा तो मी त्याला पाहिलं. योगिया दुर्लभ तुम्या देखीला साजनी. साजनी म्हणजे हे साजनी, हे सखे, हे मैत्रिणी. मैत्रिणीला उद्देशून अशा प्रकारचा तो शब्द आहे. हे साजनी, हे सखे, योग्यांना दुर्लभ असणारा तो परमात्मा मी देखिला. देखिला म्हणजे पाहिला. आता आपल्या डोक्यामध्ये अशी शंका येते, ती म्हणते की योग्यांना दुर्लभ असणारा असा कोण आहे? तो म्हणजे परमात्मा. योग्यांना दुसरं दुर्लभ काय असणार आहे? योग्यांच्या ठिकाणी उत्तमभरा प्रज्ञा असते. सगळ्या भूत भविष्य वर्तमान जगातल्या सगळ्या वस्तू जाणतात. पण अशाही योगी पुरुषांना, योगी म्हणजे जे दररोज चॅनलवर असतात ते नव्हे, योगाची साधना अशी कॅमेरा लावून नसतात करत, एकांतात करत असतात. एकांतात योगाची साधना कशी करावी, कुठं करावी हे जर पाहायचं असेल, जाणून घ्यायचं असेल तर 6वा अध्याय त्याचा अभ्यास करावा. शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छिता
पवित्रम नाति नीचम चैलाजिन पुरुषोत्तम. एकांतामध्ये पवित्र अशा प्रकारच्या देशामध्ये महाराज जिथं रेंज आणि मोबाईल तर नाही, पण जिथं पक्ष्यांचा सुद्धा आवाज चालत नाही, एवढा एकांत लागतो, पवित्र देश लागतो. आणि अशा देशामध्ये एखादं महादेवाचं मंदिर किंवा एखाद्या महात्म्याने ज्या गुहेमध्ये निवास केलेला आहे, सत्पुरुषाचा निवास ज्याच्या ठिकाणी झालेला आहे, अशा स्थानी पवित्र स्थानी त्यांनी राहावं आणि योगाची साधना करावी. एखाद्या गुरुच्या मार्गदर्शनाने योगाची साधना करावी. आणि मग ते आसन कसं लावावं, ते आसन जास्त उंच नसावं, जास्त खाली जमिनीतही नसावं, त्याच्यावर जे दब अंतरलेलं असावं, त्याच्यावर शुद्ध स्वच्छ अशा प्रकारचं पांढऱ्या वस्त्राची घडी अंतरलेली टाकलेली असावी, त्याच्यावर मृगाजन असावं, अर्थात हरणाचं कातडं त्याच्यावर, आणि मग त्याच्यावर त्यांनी आसन लावून बसावं. समं काय शिवग्रीवं धारयन् चलं स्थिर संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्. साधना करावी लागते. त्याच्यामध्ये यावर 5 यम 5 नियम याचं सगळं पालन करायचं असतं. नंतर पुन्हा आसनं सिद्ध करायची असतात. हजारो आसनं, एक आसन सिद्ध होण्यासाठी 6-6 महिन्याचा कालावधी जातो. ही आसनं सिद्ध करायची असतात. आसनं सिद्ध करून या शरीरावर विजय मिळवायचा असतो. त्याच्यानंतर प्राणावर विजय मिळवण्याकरता प्राणायामाची साधना करायची असते. सोपं नाही महाराज. नागिनी उत्साहे नवही द्वारे निरोधून नाडीतया माझे सुषुम्ना संचरण न साधे हा मार्गायशे बोलती मुनिजन न हरी चिंतनी आहार मुक्ती स्थान विठ्ठल योगाची साधना सोपी नाही. आपल्याला जसं सकाळी सकाळी चहा पिणं जसं सोपं आहे, सोपं असतं ना, नाश्ता करणं जसं सोपं आहे, तसा योगाची साधना सोपी असते. अरे बाबा बाबा, योगाची वाटा निघाले का सुवटा तया दुःखाची वाटा भागाला. नुसतं दुःख क्लेशोधिगत स्तेषाम अव्यक्ता सक्त चेतसा अव्यक्ता हे गती दुःखम देहवल्भी अवाप्यते. क्लेशकारक अशा प्रकारची साधना आहे. तहान लागल्यानंतर बिस्लरीची बाटली भेटत नाही तिथं. तहानलेल्या तहानाचे प्यावे, भुकेल्या भुकाची खावे, अहोरात्र व्हावे मवा. सोपं थोडंच आहे. तहान लागल्यानंतर तहानच पिऊन टाकायची. भूक लागल्यानंतर भाकरी खायच्या नाही, दुसरं काही खायत बसायचं नाही, भूकच खायची, म्हणजे ती भूक मागायची. पाऊस आल्यानंतर छत्री घ्यायची अंगावर. कोणती? पावसाचीच. शीत वेढावे, उष्ण पांघरावे, वृष्टीचे असावे. थंडी वाजायल्यानंतर अंगावर जी चादर घ्यायची, जी रग घ्यायची, ती कोणती? थंडीचीच. अशी कठोर साधना असते योगाची. सोपं थोडे. त्याच्यामध्ये सगळे वेगवेगळे आसनं प्राणायाम शुद्ध करायचे असतात. प्राणायाम आणि मग चित्त स्थिर करायचं असतं. विषयाकडे धावणारे, स्वभावता धावणारे जे इंद्रिय, त्यांची गच्ची पकडून त्यांना अंतर्मुख करायचं असतं. त्याला प्रत्याहार म्हणतात. त्याच्यानंतर धारणा, वृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करायची असते. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बांधून ठेवायची असते. दुसरी वृत्ती निर्माण झाली की पुन्हा ती आत्मस्वरूपाकडेच लावायची. अशी वृत्तीची धारा अखंड आत्मस्वरूपाच्या आकाराची चालू ठेवणं, यालाच ध्यान म्हणतात. ध्यान तत्वैकतानता ध्यान. त्या
आत्मस्वरूपाच्या ठिकाणी होते एकाग्र होणं याला ध्यान म्हणतात. आणि ही सहजासहजी नाही हो, हे फक्त ऐकायला सोपं वाटतं. विषयापासून इंद्रिय दूर करणं किती कठीण आहे. अरे बाबा, विषय सोडणं, विषयाचा त्याग करणं एवढं सोपं थोडं आहे. त्याच्यामुळं ही योगाची साधना एवढी कठोर करतात, तरी सुद्धा एवढं ध्यान धारणं करून जे समाधीमध्ये जी वृत्ती आपली विलीन करतात, त्यांना सुद्धा एखाद्याला दिसला न दिसला, कोणाला दिसतो तर दिसत नाही, कोणाला नुसता दिसल्यासारखा होतो, लगेच गुप्त होतो. महाराज तो योग्याच्या सुद्धा दृष्टीला पडत नाही. योगियांच्या ध्यानी ध्याना तुळशी जो तो आम्हापाशी मागे होय. योग्यांच्या ध्यानाला जो सापडत नाही असा असणारा परमात्मा ज्ञानोबाराय म्हणतात त्याला मी पाहिलं. योग्या दुर्लभ तुम्या देखिला साजनी, त्याला पाहिलं. देखिला म्हणजे पाहिला. आता प्रश्न असा आहे, तो दिसतो का? त्याच्याही अगोदर एक प्रश्न असा आहे, त्याला पाहण्यासाठी तो आहे का? विठ्ठल विठ्ठल कारण आपल्याला तो दिसत नाही. आणि बराच वर्ग असा आहे या जगामध्ये की तो दिसत नाही म्हणून त्याचं अस्तित्वच मानत नाही. जीवच नाही, देव नावाची वस्तू जगामध्ये नाही म्हणतात. का नाही? तो दिसत नाही. ते नाही म्हणण्याचं जे कारण असतं ते कारण काय सांगतात की तो दिसत नाही म्हणून ते नाहीच म्हणतात. महाराज पण त्यांनी जरी नाही म्हटलं, त्यांना जरी नाही दिसला तरी तो नाही असं नाही. तो दिसला नाही म्हणून त्याला नाही म्हणता येत नाही. कारण काय असतं, ज्या वस्तूची सिद्धी प्रमाणानं होते, लक्षणानं होते, त्या वस्तूला नाही म्हणता येत नाही. विठ्ठल आणि परमात्म्याची सिद्धी, देवाची सिद्धी सगळ्याच प्रमाणानं होते. शब्द प्रमाणाने त्याची सिद्धी होते, अनुमान प्रमाणाने त्याची सिद्धी होते आणि प्रत्यक्ष प्रमाणानेही त्याची सिद्धी होते. त्याला नाही म्हणता येत नाही. शब्द प्रमाणाने कशी? शब्द प्रमाण म्हणजेच वेद. सगळ्यात प्रबल प्रमाण जर कोणता असेल तर ते कोणतं आहे? वेद. वेदाच्या प्रमाणाने, वेदाच्या द्वारा, वेदाच्या वाक्याद्वारा देवाची सिद्धी होते. वेद त्याचं वर्णन करतो. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, तो सत्य आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे म्हणून वेदाने सांगितलं. येतो इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्त्य विसंविशन्ति तद् विजिज्ञासस्व तद् ब्रह्म. ज्याच्यापासून जग निर्माण झालं, ज्याच्या योगानं हे जग चालतं, ज्याच्यामुळे हे सगळे जीव जगतात आणि ज्याच्यामध्ये हे सगळे भूत काय होतात? विलीन होतात. ते जाणून घ्यायला पाहिजे. आणि तेच तत्व म्हणजे कोण आहे? ब्रह्म आहे. ब्रह्म त्याला शास्त्रामध्ये ब्रह्म म्हणतात आणि आपण त्याला काय म्हणतो? देव म्हणतो. त्याला श्रुतीमध्ये, वेदामध्ये त्याला ब्रह्म म्हणतात. ब्रह्म त्याच्यापासून जग झालं, त्याच्यावरच हे जग स्थित आहे. आणि प्रलय झाल्यानंतर हे सगळं जग जे विलीन होतं ते कोणामध्ये? त्याच्यामध्येच विलीन होतं असं श्रुतीनं त्याचं वर्णन केलेलं आहे. मग श्रुतीनं सिद्ध होणारा परमात्मा, श्रुतीनं ज्या देवाची सिद्धी होते, त्याला नाही म्हणणारे आपण कोण? त्याला नाही म्हणता येत नाही. अनुमानाने त्याची सिद्धी होते. काही लोक म्हणतात नाही नाही, देव नावाची वस्तू नाही, कशाला लागतं देव? नाही म्हणे, जर देव नसेल तर मग हे जग कुणी निर्माण केले? कुणी? त्याला देव कशाला लागतो? हे आपोआप होतं.
आपोआप जग कसं काय होईल? तू तरी आपोआप झाला का? परमेश्वर जगतां यदि न करता कुलालं विना घटः चित्रकारं विना चित्रः स्वयमेव भवेदिह. जर परमेश्वर वाचून हे जग होत असेल, परमेश्वर या जगाचा जर करता नसेल, तर मग कुलाला वाचून घट निर्माण व्हायला पाहिजे. कुलाल म्हणजे कुंभार, कुंभारा वाचून घट निर्माण व्हायला पाहिजे. पण कुंभारा वाचून घट निर्माण होईल का? होत नाही. जर परमेश्वर वाचून जगत निर्माण व्हायला लागलं तर चित्रकार वाचून चित्र निर्माण व्हायला पाहिजे. पण चित्रकार असल्याशिवाय चित्र निर्माण होईल का? हे अनुमानाने सिद्ध होते. जे आधी एवढं हे जगत चालतंय, चालवणारा कोणीतरी आहे. जे आधी एवढं जगत निर्माण झालंय तर याला निर्माण करणारा कोणीतरी आहे. विठ्ठल कारण आपोआप कसं होईल? एकाचे दोघ जण बाप लेख होते. तो बाप नास्तिक होता, मुलगा आस्तिक होता. असतं कधी कधी असं. हिरण्य कशी पण प्रल्हाद नव्हते का? तशी जोडी होती ती कलियुगातली. आणि तो बाप नास्तिक असल्यामुळे तो काही देवाचं अस्तित्व मानत नव्हता. मुलगा आस्तिक असल्यामुळे देवाचं अस्तित्व मानायचा. आणि देवाचं अस्तित्व मानत असल्यामुळे तो कीर्तनाला, भजनाला, मंदिरात दर्शनाला जायचा. आणि त्याच्या बापाला ते काय पटत नसायचं. त्याला वाटायचं याने पिक्चर बघायला जावं, इकडे जावं, आमच्या इकडे तिकडे फिरायला जावं असं वाटायचं त्याला. पण ते पोरगं आस्तिक असल्यामुळे ते असं कुठं फिरायला वगैरे जात नव्हतं. ते कुठं जायचं? भजनाला, कीर्तनाला जायचं. त्याला वाटायचं काय येडे पोरगे असल्या काळात जन्माला आले तरी अजूनही असल्याचं खुटपट कल्पना याच्या डोक्यात येत. आणि मग दोघांचं सारखं ते जमत नव्हतं, मतभेद व्हायचे. पण मुलगा हुशार होता. त्याने ठरवलं की आपल्या बापाला देवाचं अस्तित्व आपण सिद्ध करून द्यायचं. एके दिवशी त्याचे ते वडील बाहेर गेले कुठंतरी. त्यांची ती खोली, ज्या खोलीत ते काहीतरी अभ्यास करत बसायचे, शिकलेले होते. आणि बहुतेक शिकलेलीच माणसं देव मानत नाही. शिकलेली म्हणजे अध्यात्मात शिकलेले नाही. हे पाश्चिमात्य जे ग्रंथ जे असले शिकतात ना, बहुतेक अशी माणसं, बहुतांशी तेच लोक काय आहेत? नास्तिक आहेत. हे अडाणी माणसं आहेत. ते बहुतेक काही नाहीत, नास्तिक नाही, देवाचं अस्तित्व मानणारे आहेत. कारण तो देवाचं अस्तित्व मानत नव्हता. आणि मग तो वडील बाहेर गेल्याच्या नंतर त्यांनी एक चित्र काढलं. चित्रकला याला चांगली अवगत होती. सुंदर चित्र काढलं. एका मोराचं चित्र काढलं आणि असं भिंतीला लावून ठेवलं. आपल्या खोलीत जाऊन बसलो तो. थोड्या वेळाने ते वडील बाहेरून आले. बाहेरून आल्यानंतर दरवाजा उघडला. दरवाजा लोटल्याबरोबर समोरच भिंतीवर ते चित्र होतं. आणि ते चित्र पाहिलं, एवढं मन प्रसन्न झालं. सुंदर चित्र होतं. त्याच्या लक्षात आलं की चित्र कोणी काढले? पोराने काढले. त्याला माहिती होतं त्याला चित्रकला येते म्हणून. चित्र आवडल्यामुळे त्यानं लगेच त्याला आवाज दिला, बाळू इकडे ये बरं. खुर्ची दे बसायला. विठाल विठाल चित्र पाहून मन प्रसन्न झाल्याच्या नंतर त्यांनी बोलवलं, बाळू इकडे ये बरं. बाळू आला पळतच. काय बाबा, काय बाबा, काय सुंदर चित्र काढलेलं आहे तू, काय सुंदर चित्र काढलेलं आहे. ते म्हणे, बाबा मी चित्र काढलंच नाही. चित्र तू काढलं नाही? मग हे कोणी काढलं? आपल्याला काय माहित नाही. कोण आलं होतं? कोणीच आलं नाही. मग
कुणी आलं नाही, तू स्वतः चित्र काढलं नाही, मग हे चित्र कसं काय आलं? बाबा तुम्हाला सांगू का, पण तुम्हाला पटणार नाही. सांग ना. मग ते लागला सांगायला, बाबा तुम्ही दरवाजा पुढं करून असं कडी लावून गेले. हो. आणि मग मी अभ्यास करत बसलेलो होतो, मला तुमच्या खोलीतून आवाज आला. मग आवाज कशाचा येतो म्हणून मी बाहेर आलो आणि तुमच्या त्या दरवाजाच्या सांधीतून मी असं आत पाहिलं तर मला आश्चर्यच वाटलं. कशाचं रे? बाबा त्या कंपास मध्ये असणारी ती पेन्सिल मी पाहत होतो, आपोआप तो कंपास उघडला, त्याच्यातून पेन्सिल उठली. पेन्सिल अशी उठून उभी राहते ना राहते, तो लगेच त्या टेबलाच्या ड्रायव्हर मध्ये असणारा तो लगेच कागद असा पटकन असा वर आला आणि टेबल वर बसला. तो कागद बसला की लगेच पेन्सिलनं लगेच एक असं चित्र रेखाटलं. ते चित्र पेन्सिल कडून रेखाटणं होतं ना होतं की लगेच पेन्सिल पुन्हा कंपास मध्ये जाऊन बसली की अशी पटकन रंगपिटी पुढे सरकली. चित्र जुनं आहे ना. लगेच त्या पेटीचं वरचं झाकण होतं ते उघडलं गेलं, त्याच्यातून ब्रश उठला. बाजूला एक असं गाडगं होतं, त्याच्यावर झाकण होतं, त्याच्यावर एक ग्लास असा पालथा घातलेला होता. ते झाकण आपोआप ग्लास सह बाजूला सरकलं, त्याच्यातून त्या ग्लासनं उडी मारली त्या गाडीच्यात, पाणी भरून घेतलं आणि तो पाण्याने भरलेला ग्लास आपोआप कुठे येऊन बसला? टेबलवर येऊन बसला. ग्लास येऊन बसतो ना बसतो लगेच तो ब्रश त्या ग्लास मध्ये त्यानं आंघोळ केली आणि पुन्हा त्या रंगामध्ये जाऊन त्यानं स्वतःला काय केलं, असं घोळसू घेतलं आणि तो ब्रश उठून मग कागदावर येऊन त्यांनी ते चित्र काय केलं, रंगवलं. ब्रश कडून ते सगळं चित्र रंगवायचं झाल्यानंतर ती रंगपेटी आपल्या जागेवर जाऊन बसली, ग्लास आपल्या जागेवर जाऊन बसला आणि ते चित्र उठलं आणि भिंतीवर जाऊन बसलं. सांगत होता, आता सांगणार होता तुझं पाहिजे असेल ना. आणि मग ते बापाने ऐकलं, ते म्हणलं गाढवा मूर्खा, असं कुठे काय आपोआप चित्र तयार होत असतं? मला सांगायला कागद सरकला, ती पेन्सिल उडली आणि रंगपेटी पुढे आली आणि पाण्याचा ग्लास येऊन बसला आणि त्यांनी चित्र रंगवलं आणि कागद येऊन बसला. असं कुठे आपोआप होत असतं का गाढवा? ते म्हणे बाबा मी एवढं फक्त मोराचं चित्र आपोआप झालं तर मला तुम्ही मूर्ख गाढवा नाही ते शिव्या देऊ लागले. हे जगत किती मोठं जगत आहे. या जगाचं मनाने सुद्धा आपल्याला चिंतन करता येत नाही. अचिंत्य असणारं हे जगत हे आपोआप होतं तुम्ही म्हणता, मग तुम्ही गाढवाचे बाप नाही का? आपोआप जगत कसं होईल? हे जगात जर परमेश्वरा वाचून व्हायला लागला तर कुलाला वाचून घट व्हायला पाहिजे, चित्रकारा वाचून चित्र व्हायला पाहिजे. पण जेव्हा ती चित्रकारा वाचून चित्र निर्माण होत नाही, कुलाला वाचून घट होत नाही, कुठलंच कार्य आपोआप होत नाही. घरं आपोआप बांधली जातात का बांधावी लागतात? बांधावी लागतात, आपोआप नाही होत. शेती आपोआप नाही होत, ती नांगरावी लागते, पेरावी लागते, खुरपावी लागते, खत टाकावं लागतं. त्यावेळेला पीक येत असतं. बापाची जमीन असली, बापदादाची जरी असली तरी कसल्याशिवाय पिकत नाही, ती कसावीच लागते. तर मग हे जगत आप एवढं झालेलं जगत आहे, ज्याचं मनाने हे चिंतन करता येत नाही. असं हे जगत बघ किती तंतोतंत चालतंय. 10 वर्षांनी सूर्यग्रहण कोणत्या तारखेला किती वाजता किती मिनिटांनी सुरू होणार आहे ते आज सांगू शकतात गणित करून. मग एवढं सूत्रबद्ध पद्धतीनं हे जगत चालतंय. हे चालवणारा कोणी असल्याशिवाय चालतंय? कोणीतरी चालवणारा आहे ना याला. मग जो कोणी चालवणार आहे तोच देव आहे. विठ्ठल विठ्ठल. जरी तो दिसला नाही, जरी आपल्याला नाही दिसला, तरी जरी आपल्याला आपण त्याला पाहिलं नसलं तरी
तर ईश्वर रूपी कुलाला हे मानावाच लागतो. अनुमानाने त्याची सिद्धी होते आणि अनुमानापेक्षाही प्रत्यक्ष प्रमाणाने त्याची सिद्धी होते. जरी डोळ्या आपल्याला जरी नाही तो दिसला, आपण जरी त्याला नाही पाहिलं, पण कुणीच पाहिलं नाही असं नाही. ज्ञानोबा स्वतः सांगतात ना, मी पाहिलं. ज्ञानोबा यांचा अनुभव आहे. देखिला किंवा योगिया दुर्दैव तोम्या देखिला म्हणतात, पाहिलं त्याला मी पाहिलं. ज्ञानोबा छातीवर हात ठेवून सांगतात की त्याला मी पाहिलं, मी त्याला बघितलं. मग ज्ञानोबायांना दिसला, तुकोबाबायांना दिसला, नाथ महाराजांना दिसला, अशा अनेक संतांनी त्याला पाहिलं. अनेक प्रमाणे तुकोबाबायांचेही प्रमाण आहेत, ज्ञानोबाबायांचेही प्रमाण आहेत. हरी श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणी दुरी सारोनिया. त्याला पाहिलं, डोळे भरून पाहिलं म्हणतात. तेव्हा प्रश्न आता पुन्हा पुढे उभा राहतो, जर त्याला पाहिलं म्हणतात ज्ञानोबा, मग ज्ञानोबाबायांना दिसला, आपल्याला का दिसत नाही? जर तो दिसतोच आहे, ज्ञानोबा त्याला पाहतात, तर मग आपल्याला का दिसत नाही? विठ्ठल विठ्ठल वस्तू असली तरी ती दिसत नाही. का दिसत नाही? त्याची कारण सांख्यशास्त्रामध्ये अर्थात सांख्यकारिकेमध्ये सांगितले. अतिदूरात, सामिप्यात, इंद्रिय घातात, मन अनवस्थानात, सूक्ष्मत्वात, व्यवधानात, अभिभवात, समानाभिहाराच, अशी 8 कारणे की वस्तू जरी असली तरी त्या असलेल्या वस्तूला न दिसू देण्याचे 8 कारणे. याच्यातलं एकही कारण असलं तरी ती वस्तू दिसत नाही. आणि परमात्मा दिसत नाही आपल्याला, त्याचं कारण आहे परमात्म्याच्या ठिकाणी तरी 8ही प्रतिबंध आहेत. ऐका तुम्ही, अतिदूरात वस्तू जर अतिशय दूर असेल तर दिसते का? आता मोदी साहेब जगात आहेत का नाही सांगा तुम्ही? आहेत का नाही? तुम्ही जर म्हणजे कुठं दिसायला लागले आम्हाला, तर मग असं जर कोण म्हणे तर त्याला किती मूर्ख लोक काढतील, मूर्खात काढतील. कारण मोदी साहेब आहेत हे सगळ्यांना माहिती आहे, तरी आपल्याला दिसत नाही. का दिसत नाही सध्या? कारण आपण जिथं आहोत तिथून ते दूर आहेत. असतील कुठेतरी, एखाद्या सभेत बिभेत बसलेले असतील किंवा मंत्रालयात असतील. मग आपल्याला दिसले नाही म्हणून ते नाहीत का? आहेत. मग दिसत का नाहीत आपल्याला? जर आहेत तर अति दूर आहे. आणि अति दूर असल्यामुळं आपली दृष्टी जिथपर्यंत जाते त्या दृष्टीच्या आवाक्यात ते नसल्यामुळं, दूर असल्यामुळं ते दिसत नाही. तसं देव का दिसत नाही? अति दूर आहे म्हणून. देव अत्यंत दूर आहे, इतका दूर आहे की तितकं दूर कुणीच नाही. दुळा मुला केला गे बाई, ब्रह्मादिका जो न पडे ठाई. तो इतका दूर आहे, तो इतका दूर आहे की तो ब्रह्मादिक देवांना सुद्धा दृष्टीला पडत नाही. फारच दूर आहे. दुर्ळा, दुर्ळा म्हणजे दूरचा. आणि त्याला मी पती केलं म्हणते ती गवळण. अर्थात तो अतिशय दूर आहे. दूर असलेली वस्तू दिसत नाही. परमात्मा दूर आहे. सामिप्यात, सामिप्यात म्हणजे अतिशय जवळ असलेली वस्तू ही दिसत नसते. बघा तुम्ही, आता हा रुमाल आहे, माझ्या हातात रुमाल दिसतो, तुम्हालाही माझ्या हातातला रुमाल दिसतो. तुमची दृष्टी इथपर्यंत आल्यामुळे तुम्हाला रुमाल दिसायला लागला. पण तुमच्या डोळ्याला जर इथं काही चिटकलेलं असेल, जर काजळ लावलेला असेल, किंवा माझ्या डोळ्याला जर काही काजळ लावलेला असेल, तर माझ्या डोळ्यांनी मला ते दिसतं का? दिसतं का? तुमच्या डोळ्याचं तुम्हाला दिसत नाही, माझ्या डोळ्याचं मला दिसत नाही. का दिसत नाही? मग
दिसलं नाही म्हणून काजळ डोळ्याला नाही का? डोळ्याला काजळ आपल्याला दिसत नाही, आपल्या डोळ्याचं काजळ आपल्या डोळ्याने दिसत नाही म्हणजे नाही का? आहे. मग का नाही दिसत असून सुद्धा? अत्यंत जवळ असल्यामुळं. जसं अत्यंत दूरची वस्तू दिसत नाही तशी अत्यंत जवळची ही वस्तू दिसत नाही. आणि परमात्मा इतका जवळ आहे, इतका जवळ आहे, इतका जवळ आहे की त्याच्या इतकं कुणी जवळ नाही. जसा अत्यंत दूर आहे तसा अत्यंत जवळ आहे. इतका जवळ आहे की तुझा आपल्या आतच आहे. जवळ असता जग जीवन इंद्रिय घातात. आपण ज्या इंद्रियाने पाहत असतो त्या इंद्रियात जर दोष झाला असेल, त्या इंद्रियावर जर काही आघात घडला असेल तर त्या इंद्रियाने ती वस्तू मग कळत नाही. जसं आपण डोळ्याने पाहतो तर डोळे जर बिघडलेले असतील तर मग दिसत नाही. दिसत नाही दिसत. एखाद्या माणसाला जर कावीळ झाला, काय झाला? कावीळ, तर त्यात सगळं मग पिवळं दिसते. पांढरी वस्तू सुद्धा कशी दिसते? पिवळी दिसते. असते कशी? पांढरी असते, पण दिसते कशी? पिवळी दिसते. जसं आहे तसं दिसत नाही. इंद्रियात दोष घडला तर असं होतं. आणि परमात्मा तर असा आहे, इंद्रियात दोष जरी झालेला नसला, चांगले जरी इंद्रिय असले, चांगल्या इंद्रियाचा सुद्धा तो विषय होत नाही, तर बिघडलेल्या इंद्रियाचा कसा काय विषय होईल? कारण परमात्मा इंद्रियाचा कसा विषय होत नाही, कालच आपण त्याचं चिंतन केलं. तर इंद्रियावर आघात झालेला असल्यावर कसा काय तो विषय होईल? परमात्मा दिसत नाही. मननवस्थानात. आणि आपल्याला वस्तू असून सुद्धा दिसत नाही. कधी? मन जर स्थिर नसेल तर. मन स्थिर करावं लागतं. बघा तुम्ही, एक माणूस असा उन्हातून चाललेला होता, जंगलातून रस्ता होता, खूप तहान लागली होती. वाटेत कोणीतरी एक जण दिसलं, अहो खूप तहान लागली हो, पाणी आहे का? त्याने विचारलं, आहे पाणी. कुठं आहे? गुहा आहे इथं, आतमध्ये जा, आतमध्ये पाणी आहे. त्याला बरं वाटलं आणि गेला, गुहेत घुसला. उन्हाळ्याचे दिवस होते, उन्हात चालत होता, असं खूप तहान लागलं. आत गेला. आत गेल्यानंतर त्याला काही दिसेना, नुसताच अंधार, नुसताच अंधार. पटकन घाबरून बाहेर आला. म्हणे, तुम्हाला पाणी नव्हतं द्यायचं तर पाणी नाही म्हणून सांगायचं ना, मला कशाला त्या अंधाराच्या अशा प्रकारचे गुहेत मला पाठवून दिलं? असं नाही. कसं काय? मी स्वतः पाणी तिथं ठेवलेलं आहे, तुम्ही नाही म्हणता. काय खोटं बोलता तुम्ही? माळ आहे तुमच्या गळ्यात. मी जाऊन आलो तिथं, मला पाणी नाही दिसलं. पाणी नाही दिसलं? नाही दिसलं. चला म्हणे, मी तुम्हाला दाखवतो. आणि मग त्याला पुन्हा तो
तिथं पाणी गुहेत घेऊन गेला, जिथून तो परत आला होता तिथं घेऊन गेला. मग त्याला थोडंसं इथं बसवलं. थोडं बसवल्यानंतर थोडी वृत्ती शांत झाली. उन्हातून आलेला होता तो आणि एकदम ते गुहेमध्ये अंधार, एकदम कसं काय दिसेल मग त्याला. आणि मग त्यानं थोडी तिथं बसल्यानंतर थोडा शांत झाला, वृत्ती शांत झाली. मग हळूहळू सगळं त्या गुहेतलं दिसायला लागलं. आणि मग त्याला एका कोपऱ्यामध्ये एक गाडगं त्याच्यावर झाकून ठेवलेलं आणि मग ते सगळं असलेलं थंडगार पाणी त्याला दिसलं. आणि मग तो थंडगार पाणी प्याला. मला सांगा, जो तो अगोदर आला त्यावेळेला तिथं गाडगं नव्हतं का? तिथं पाणी नव्हतं का? होतं, पण त्याला दिसलं का? दिसलं नाही. का दिसलं नाही? मन स्थिर नव्हतं, वृत्ती त्याची स्थिर नव्हती. वृत्ती स्थिर नसेल तर तिथं असून वस्तू दिसत नाही. तसं आपल्याला देव दिसत नाही. का दिसत नाही? आपल्याला वृत्ती स्थिर करायची कधी माहीतच नाही. संसारामध्ये आपण नुसते विषय भोगत असतो आणि विषय भोगत असताना वृत्ती सगळी आपली अस्थिर झालेली असते, चंचल बनलेली असते, चंचल. त्यामुळं देव दिसत नाही. विठ्ठल सूक्ष्म वस्तू असेल तरी दिसत नाही. मला सांगा, आता आपण आता इथं बसलेलो आहे, आपल्या समोर परमाणू आहेत का नाही? फिरतात का नाही? परमाणू असतात की नाही? पण दिसतात का आपल्याला? दिसत नाही. परमाणू म्हणजे आपण उन्हाळ्यामध्ये जर पत्रा घराचा जर फुटलेला असेल चांगला मोठा आणि त्याच्यातून असा उन्हाचा पट्टा खाली येतो बघा, आणि त्या उन्हाच्या पट्ट्यामध्ये आपण जर असा हात फिरविला मग असे लहान लहान कण आपल्याला दिसतात. ते परमाणू नसतात, ते त्रेणुक असतात. त्या त्रेणुकाचा म्हणजे तो जो फिरताना आपल्याला त्या उन्हाच्या पट्ट्यामध्ये जो कण दिसतो त्याला धरायचं. कशाने धरायचं? धरा आणि करवत घ्यायची आणि करवतीनं त्या कणाचे 6 भाग करायचे. त्याचा 6वा भाग म्हणजे त्याला अणू म्हणतात. आणि तो काही दृष्टीला आपल्याला दिसत नाही. कसा तरी तो 6 अणू एकत्र येऊन त्रेणुक झाला. कारण 2 अणू एकत्र आले की द्विणुक होतो, 3 द्विणुक एकत्र आले की त्रिणुक होतो. तो त्रिणुक असतो. त्रिणुक दृष्टीला गोचर होतो. तो असा सावलीत नाही उन्हात, आणि तो असं बाकीकडे अंधारून एका जागेवर उन्हाचा पट्टा असला की तिथं तो त्रिणुक दिसतो. अणू दृष्टीला गोचर होत नाही. मग अणू दिसत नाही म्हणून तो नाही का? आहे, पण दिसत नाही का? सूक्ष्म आहे म्हणून. सूक्ष्म वस्तू असली की दृष्टीला दिसत नाही. आता मी जे बोलतो हे शब्द तुम्हाला दिसतात का डोळ्याला? नाही. पण शब्द नाही का? शब्द तर आहेत ना, पण तरी डोळ्याला दिसत नाही का? सूक्ष्म आहे. किंवा आता मी पाहतोय, मी कशाने पाहतोय? नेत्र इंद्रियाने पाहतोय. आता मी या नेत्राने त्या खांबाला पाहतोय, म्हणजे माझं नेत्र इंद्रिय माझ्या या डोळ्यापासून ते खांबापर्यंत गेलं. असा एक दृष्टीचा अर्थात त्या वृत्तीचा काय झाला? पट्टा तयार झाला. मग ते नेत्र माझं तिथपर्यंत गेलं. तुम्हाला दिसतं का? बघा बघा तिकडं नाही दिसत. मग तिथपर्यंत गेलं नाही का? गेलं. मग ती गेलेला जो वृत्तीचा प्रवाह आहे तो तुम्हाला दिसत नाही का? दिसत नाही. सूक्ष्म आहे. सूक्ष्म असल्यामुळं तो दिसत नाही. तसा परमात्मा अति सूक्ष्म आहे. सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं दूरस्थं चान्तिके च. असे 8ही प्रतिबंध, आता वेळ झालाय आपला, 8ही प्रतिबंध परमात्म्यामध्ये आणि आपल्यामध्ये आहेत. आणि एवढे एक प्रतिबंध असला तर वस्तू असलेली असून सुद्धा दिसत नाही. तर परमात्म्यामध्ये आणि आपल्यामध्ये जर 8 प्रतिबंध असतील तर कसा देव दिसून सांगा की? मग ज्ञानोबारायांना कसा दिसला? हे प्रतिबंध ज्ञानोबारायांनी दूर केले. हे प्रतिबंध दूर ज्यांनी केले त्याला देव दिसतो. ज्यांनी प्रतिबंध दूर केले नाहीत त्याला देव दिसत नाही. विठ्ठल विठ्ठल.
साजनी हे सखे, मी त्याला पाहिलं आणि पाहिल्यानंतर काय वाटलं तुला ग? त्याला असं वाटलं किती पाहतच राहावं, किती पाहतच राहावं, किती पाहिलं तरी असं वाटत होतं की पाहतच राहावं. ती माझी भूक कधी शांत होतच नव्हती, तृप्ती प्राप्तच होत नव्हती, पाहतच राहावं असं वाटत होतं. पाहता पाहता मना न पुरे धनी, मनात धनी न पुरे, धनी म्हणजे इच्छा, मनाची इच्छाच पुरी होत नव्हती, इच्छाच पूर्ण होत नव्हती. पाहिलं तरी पाहावंच वाटत होतं. आता दृष्टी पुढे आई साची तू राही, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. कारण त्याला पाहिल्यानंतर तो असा दिसतो महाराज, तो इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे की त्या सौंदर्यामुळं बाकीचं सगळं जगत हे तुच्छ आहे. ज्याने ज्याने पाहिलं त्यांना हा अनुभव आला. ते अनुभव असा सांगतात की त्याला कितीही पाहिलं तरी पाहावंच वाटतं. पाहता पाहणे दुरे इच्छा पूर्ण होत नाही. धनी म्हणजे इच्छा. तृप्ती भुकेली काय करुगे माये. त्या गोकुळातल्या गवळणी त्यांनी कितीही कृष्णाला पाहिलं तरी पाहावंच वाटायचं. गवळणींनाच पाहावं वाटत होतं असं यातनावर नाही. ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण गाई चालण्यासाठी रानात जायचे, वनात जायचे, त्यावेळेला सगळे पशु पक्षी नुसते देवाला असे पाहतच राहायचे. सापासारखा विषारी क्रोधी प्राणी जीव त्याने भगवान श्रीकृष्णाला पाहिलं की असा स्तब्धच होऊन जायचा. पाहिली ताटस्थ्य उन्मळीत लोचन. असे भगवान श्रीकृष्ण चालले की नुसता असा फणा काढून असा नुसता पाहतच राहायचा. एवढं परमात्म्याचं अलौकिक अशा प्रकारचं सौंदर्य आणि असं सौंदर्य असल्यामुळं कितीही पाहिलं तरी ते पाहावंच वाटायचं. भूक तृप्तच होत नव्हती, इच्छा पूर्णच होत नव्हती. ज्ञानोबा आहे तेच सांगतात. अर्थात ती सखी तेच म्हणते, अगं मी त्याला पाहिलं आणि माझी इच्छाच पूर्ण होत. पाहता पाहता मना नपुरे धनी. पण तिला कळलंच नाही नेमका आहे तरी कोण, जो योग्यांना दुर्लभ आहे आणि त्याला पाहिल्यावर इच्छाच पूर्ण होत नाही, पाहायची, पाहावंच वाटतं, पाहतच राहावं वाटतं, असं आहे तरी कोण. मग ती सांगते, देखिला देखिला माये देवाचा देव विठला संदेहो निमाले तुझे पण. जो सगळ्या देवांचा देव आहे, सगळ्या देवांना देवत्व जे दिलं, त्या पदावर ज्यांनी बसवलं, त्यांना देव ज्यांनी बनवलं, तो सगळ्या देवांचा देव. येण्याची स्वपती स्वर्गी वैसरिला. स्वर्गामध्ये असणारा सगळ्या देवांचा राजा, त्याला सुद्धा त्या इंद्रासनावर ज्यांनी बसवलं, असा सगळ्या देवांचा देव असणारा जो परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा, त्या परमात्म्याला मी पाहिलं. देखिला देखिला माये देवाचा देव. आणि त्याला जे पाहिलं मी ते आत्मदृष्टीनं पाहिलं, अर्थात आत्मत्वानं पाहिलं. तो मी आहे असं पाहिलं. मी वासुदेव तत्वता कळू येईल विचारिता. आणि असं आत्मत्वानं पाहिल्यामुळं कुठला संशयच राहिला नाही. सगळे संशय नष्ट झाले. विद्यन्ते उदयग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते तस्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. अशी स्थिती झाली. देखिला देखिला माया देव पिटला संदेहो निमाले तुझे पण. आणि त्याच्यात आणि माझ्यात आता द्वैत उरलं नाही, तुझेपणा राहिला नाही. अशा प्रकारची माझी स्थिती झाली. अगोदर त्याला मी आत्मत्वानं पाहिलं, मी त्याच्याहून वेगळी राहिले नाही आणि मीच वेगळी राहिली नाही असं नाही. हे जगतही आता त्याच्याहून वेगळं राहिलं नाही. हे जे जगत आहे, या सगळ्या जगामध्ये जे वेगवेगळे
Thank